मी सचिन जवळकोटे. आज आपण लाईव्ह मध्ये मुलाखत घेणार आहोत रणजित सिंह मोहिते पाटील, ज्यांना सर्वजण दादा म्हणून ओळखतात. आज लाईव्ह मध्ये दादा आपल्या सोबत आहेत. गेल्या 1 महिन्यापासून मोहिते पाटील घराणं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलाय. गेली 2 दशके म्हणजे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मोहिते पाटील घराणं शरद पवार यांच्या सोबत होतं, राष्ट्रवादी पक्षामध्ये होतं. अनेक मोठमोठी पदं मोहिते पाटील घराण्यानं आजपर्यंत घेतली आहेत आणि मंत्रीपद असेल, खासदार पद असेल, उपमुख्यमंत्री पद असेल, यातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपली स्वतःची स्वतंत्र वेगळी ओळख निर्माण केली. या पार्श्वभूमीवर आज रणजितसिंह मोहिते पाटील, रणजितदादा राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. त्यामुळे सर्वांच्या डोळ्यासमोर एकच प्रश्न पडलाय, ते म्हणजे रणजितदादा राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये का गेले. जरा पहिला प्रश्न मी तुम्हाला असं विचारतो की आपण भाजपमध्ये का गेलात? नमस्कार. भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा किंवा प्रवेश करण्याचा हा एकमेव मुद्दा, कारण, प्रश्न हाच आहे की गेले 2003 साली राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन विजयसिंह मोहिते पाटील साहेब हे असताना त्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं, त्याच्या प्रकल्पाला सुरुवात झाली. पण नंतरच्या काळामध्ये त्या प्रकल्पाला कुठेतरी आडकाठी आणली गेली. तो प्रकल्प थांबवण्याचा प्रयत्न केला गेला किंवा तो प्रकल्प मार्गी लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा केली आणि सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत होतो. त्याचा प्रश्न तो ठिकाणी शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला गेला आणि नंतर 2009 सालापासून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब राज्य मंत्रिमंडळामध्ये नव्हते, सत्तेमध्ये नव्हते, बाहेर असताना 8,63,000 सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेने सह्या करून सह्याचं निवेदन त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांना देण्यात आलं किंवा हा प्रकल्प महत्वाचा आहे, 6 जिल्ह्यांचा आहे, 31 तालुक्यांचा आहे, जवळपास 12 लाख एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, जवळपास 2 कोटी जनता ह्या सगळ्या परिसरामध्ये राहते आणि स्थलांतर होऊ लागलेलं की होतच आहे. केवळ पाणी नाही म्हणून दुष्काळी परिस्थिती आहे. 5-7 वर्षांना दुष्काळाला सामोरं जावं लागतं आणि ग्रामीण भागातला तरुण हा शहरी भागात स्थलांतर होतो रोजीरोटीचा प्रश्न सोडवण्यासाठी. शहरी भागातलेही प्रश्न वाढत जात आहेत, ग्रामीण भागातले प्रश्न सुटत नाहीत आणि त्यामुळे त्याला त्याच्या शिवारामध्ये त्याच्या शेतामध्ये पाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी हा कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प महत्वाचा आहे की ज्याचं पाणी पुढे मराठवाड्यालाही जाणार आहे आणि कुणीही कोणाचं हक्काचं पाणी घेत नाही. समुद्राला वाहून जाणारं पाणी, कर्नाटक राज्याला वाहून जाणारं पाणी, महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी, बिना लाईटचा वापर कुठेही केला जाणार नाही. सायपन सिस्टमनं हे पाणी कृष्णेतनं निराखोऱ्यात आणि परत मराठवाड्याला मधले सगळे प्रकल्प, टेंबू, ताकारी, म्हैसाळ, जिया काटापूर, हे सगळे प्रकल्प, उजनी आणि हे सगळे 6 जिल्हे, ह्या सगळ्या ह्या जिल्ह्यांचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाची मागच्या काही वर्षामध्ये त्या प्रकल्पाची चेष्टा केली गेली. तो होणार नाही याची काही लोकांनी व्यवस्था केली आणि त्यामुळं हा प्रश्न महत्वाचा आहे. सत्ता, राजकारण, निवडणुका किंवा सत्तेचं पद हे येत असतं जात असतं आणि माझ्या कुटुंबामध्ये अनेक वर्षापासून आहे. त्यामुळे सत्तेसाठी हा हेतू नव्हताच. केवळ ह्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आम्हाला त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे गेले 4 वर्ष 4.5 वर्ष पाहिल्यानंतर एक विश्वास वाटतो. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांकडे पाहिल्यानंतर विश्वास वाटतो की हा प्रकल्प तेच मार्गी लावू शकतात आणि त्यांच्याकडनंच ह्या गोष्टींची पूर्तता होऊ शकते असा विश्वास आणि अशी खात्री वाटल्यानंतरच आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. तुम्ही आता म्हणाल की दादा की काही लोकांनी याला सातत्याने विरोध केला, तुमच्या भूमिकेला. विरोध करणारे तुमच्या जुन्या म्हणजे राष्ट्रवादी पक्षातलेच होते का बाहेरच्या पक्षातले विरोधक होते? नाही, असं आहे की त्यावेळेस ज्यावेळेस हे सह्याची मोहीम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवली गेली, आजचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेब हे त्यावेळेस आमदार होते आणि त्यावेळेस त्या प्रकल्पाला पाठिंबा म्हणून त्यांनी देखील त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे, त्यांनी देखील सह्या केलेल्या आहेत आणि त्यामुळं आजचे सत्ताधारी त्यावेळेसचे विरोधक हे त्या प्रकल्पाला पाठिंबा दिलेला आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे विरोध कोणाचा होता हे सगळ्या सोलापूर जिल्ह्याला किंबहुना सगळ्यांना माहित आहे.
नाही, ते तुमच्या तोंडून महाराष्ट्रातल्या लोकांना ऐकायचं आहे. नाही नाही, हे माहीतच आहे. आणि आज सुद्धा राष्ट्रवादी, दोन प्रश्न विचारतो, राष्ट्रवादीतले का काँग्रेसमधले विरोध करणारे तुम्हाला? नाही, आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा प्रचाराचा जी सुरुवात केलेली आहे ते ह्या प्रकल्पाला विरोध करूनच सुरुवात केलेली आहे. म्हणजे विरोध करणारे सोलापूर जिल्ह्यातले आहेत का बाहेरचे, सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा आहेत? असतीलच. तुमचा कळत न कळत रोग बारामतीच्या अजितदादांकडे असू शकतो? नाही, असं आहे की मी म्हटलं की ह्याला विरोध करणारे बरेच हितचिंतक आहेत. दुसरा विषय असा आहे की गेल्या 20 वर्षापासून आपण राष्ट्रवादीमध्ये आहात आणि ही भाजपची ध्येयधोरणे तुम्हाला अकस्मात कधीपासून पटू लागली? असं आहे की ध्येयधोरण म्हणजे काय की शेवटी अंतिमरित्या कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही सरकारचा हेतू हाच असतो की जनकल्याण, शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचवणं. आणि आज जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत त्या सगळ्या योजना त्या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत. जे पूर्वीच्या काळामध्ये होत नव्हतं. रुपयातले फक्त 80 पैसे 90 पैसेच पोहोचत होते. आज 100% त्या विद्यार्थ्याचा असू द्या, शेतकऱ्यांचा असू द्या किंवा कुठल्याही घटकातला लाभार्थी असू द्या त्याच्यापर्यंत त्या योजना पोहोचू लागलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला ही भाजप नाही, भीमा कृष्णा स्थिरीकरण योजना सोडून बाकीची भाजपची ध्येयधोरणे तुम्हाला कधीपासून पटू? तेच मी म्हटलं ना की ह्या सगळ्या योजना मागच्या काही वर्षांमध्ये पोहोचत नव्हत्या. शेवटी शासनाचा, राज्यकर्त्यांचा हेतू हाच असतो की आपण राबवलेली योजना ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे, त्याचा लाभार्थीपर्यंत, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे. आणि आज केंद्र सरकारच्या आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून हे आम्हाला होताना दिसतंय. तुमचा जन्म झाला तेव्हा तुमच्या घरामध्ये काँग्रेसची संस्कृती होती. तुम्ही जेव्हा तारुण्यात आलात तेव्हा 20 वर्ष तुम्ही राष्ट्रवादीच्या संस्कृतीमध्ये होता आणि सातत्यानं मोहिते पाटील घराणं जातीवादी पक्षांच्या नावाने किंवा जातीवादी विचारसरणीच्या विरोधामध्ये भाषण केल्याचं ऐकवात आहे, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर अशा ज्या पक्षावर जातीवादी म्हणून ठपका आहे अशा भाजपसोबत तुम्ही कसं काय केलात? नाही, असं आहे की त्या वेळेस काही प्रसंग घडले असतील, पण व्यक्तिशः आम्ही मोहिते पाटील कुटुंबियानं कधीही असं पातळी सोडून खालच्या पातळीवरती भाषणं कधीही केलेली नाहीत. एक. आणि आज नरेंद्र मोदी साहेबांचा, पंतप्रधान साहेबांचा आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस साहेबांचा आज आपण जर पाहिलं जे काम करण्याची पद्धत 4.5 वर्ष 5 वर्ष अख्खा देश पाहतोय की डेव्हलपमेंटल ओरिएंटेड काम चाललेलं आहे की पुढे जायचंय, विकासात्मक आणि रचनात्मक काम करायचंय, हे आपण 4.5-5 वर्षामध्ये पाहतोय. म्हणजे आता भाजप जातीवादी पक्षाने असं तुमचं ठाम झालंय? नाही, डेव्हलपमेंट ओरिएंटेड आहे ना. शेवटी डेव्हलपमेंटच महत्वाचा घटक आहे. आणि 5 वर्षात जर पाहिलं तर कुठेही जातीय दंगली झालेली नाही. त्याचं उत्तर तसं द्यायचं असेल तर. आणि शेवटी आपण सगळं जग पाहतोय, देश पाहतोय आणि 5 वर्षामध्ये डेव्हलपमेंट ओरिएंटेडच चर्चा झालेली की आपल्याला हे प्रकल्प करायचे, ते करायचे किंवा लहान सहान गोष्टींमध्ये कसं परिवर्तन घडवून आणायचे. आणि मीच काय, महाराष्ट्रातली देशातली तरुण पिढी त्या सगळ्या गोष्टीला प्रभावित झालेली की आपल्याला ह्या दिशेनं देश न्यायचा आहे. आदरणीय मोदी साहेबांच्या विचारानं, आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या विचारानं जे विचार ते मांडताय त्या माध्यमातूनच आपलं प्रगती होऊ शकते, हा मला विश्वास आणि खात्री वाटते. गेल्या तुम्ही म्हणाले की 4 वर्षापासून तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होता. कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना असेल किंवा बाकीच्या गोष्टी, पण भाजप, राष्ट्रवादी सोडायची आणि भाजपमध्ये जायचं हा विचार तुमच्या मनात कधी आला? आता निश्चित असं सांगता येणार नाही की कधी आला. 3 वर्ष 4 वर्ष 6 महिने 1 महिना असं विचारतोय? असं निश्चित सांगता येणार नाही, पण माझी आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांची गेली 14-15 वर्षाची ओळख आहे. मी वरच्या विधान परिषदेच्या सभागृहात असताना, मुख्यमंत्री खालच्या सभागृहात विरोधी पक्ष असताना त्यावेळेसपासूनची आमची ओळख, मैत्री त्यावेळेसपासूनची. आणि त्यामुळं डायलॉग, चर्चा, उडबस ही नेहमीच होत राहिलेली. त्यानंतर मला असे काही पाहिजे की ऑफर तुम्हाला कुणाकडून आली भाजपमध्ये की भाजपमध्ये तुम्ही या, का तुम्ही सांगितलं की आम्हाला भाजपमध्ये? ते दोन्ही बाजूने झाले असं म्हणायला हरकत नाही. ओके, प्यार दोनों तरफ से हो गया. दुसरं, जेव्हा तुम्ही भाजपमध्ये जाणार आहात त्याची जेव्हा कुणकू लागली तेव्हा शरद पवार, अजित पवार किंवा जयंत पाटील किंवा बाकीचे राष्ट्रवादीचे जे वरिष्ठ नेते
त्यांनी कुणी तुमच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला? कुणी नाही. त्यांचे काय मध्ये जयंत पाटील सांगितले की मी 3 दिवस मी फोन करत होतो, शरद पवारने तुम्हाला मेसेज टाकले, तुम्ही त्याला रिप्लाय दिला नाही. नाही, मला तसं काय घडलं, माझ्या बरोबर तसं काय घडलं नाही. त्याच्यानंतर त्यांनी ते पंढरपूरच्या राजूबापूंना पाठवून, ज्याशी तुमची इथं कार्यकर्त्यांची बैठक होती त्याविषयी सकाळी राजूबाबू पाठवते की अजूनही वेळ गेले, निर्णय मागे घ्या. असं काय राजूबाबूची तुमची काय भेट वगैरे काय झाली? नाही, त्यांची माझी भेट झाली, ते आले होते आणि त्यांनी तशी काय भाषा किंवा तशी काही चर्चा आमची झाली नाही. म्हणजे कारण की त्यावेळेस त्या क्षणाला, ज्या क्षणाला ते आले त्या क्षणाला जवळपास लोक जमलेलेच होते आणि मला फक्त लोकांची परवानगी घ्यायचीच होती. त्यामुळे एक आणि दुसरी अशी काही चर्चा झालेली देखील नाही. पण मुळात या माढ्यामध्ये लोकसभेसाठी विजयदादांना तिकीट द्यायला, उमेदवारी द्यायला शरद पवार तयार होते, खरं आहे, जेव्हा त्यांनी माघार घेतली. असं आहे की ह्याच्यावरती बरंच काही बोलता येतं. ते बोलतं करण्यासाठी आपण माझ्या बरोबर आहे, पण मग का दिली नाही? ते जाहीर का केलं नाही? का दिली नाही? मग म्हणजे ते एक दिवस फक्त पुढे ढकलत होते. हो, का दिली नाही? मग तयार होते ना. असं सांगितलं गेलं की ते विजयदादा तुमच्यासाठी इच्छुक होते, म्हणजे तुम्हाला उमेदवारी द्यायची असं दादांचं म्हणणं होतं. दादांचं नाव जाहीर का झालं नाही? म्हणजे तुम्ही वाट बघितली उमेदवारी जाहीर होण्याची, दिली का नाही? असं आहे, एवढे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले, एवढे ज्येष्ठ नेते आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 आणि 5 खासदार आहेत. एवढे ज्येष्ठ नेते आहेत किंवा अनेक वर्ष राजकीय कारकीर्द त्यांनी केली, का नाव जाहीर केलं नाही? याचं कारण काय असू शकेल? विद्यमान स्टँडिंग खासदार असताना, मोहिते पाटील घराण्याचा हक्क असताना का दिलं, जाहीर का केलं नाही? त्यांना विचारलं पाहिजे, त्याचं उत्तर मी कसं देणार? तुम्ही त्यांना विचारलात का? संवाद चालला का? संपर्क चालला का? माढ्यामध्ये शरद पवारांनी उभा राहावं 2009 साली सुद्धा दादानीच पुढाकार घेतला होता. त्यावेळी निवडून आणण्यामध्ये पण दादांचा सिंहाचा वाटा होता. आणि आता सुद्धा 2019 साली पवारांनी उभा राहावं असं सुरुवातीला कल्पना दादानीच मांडली आणि त्यांनी होकार पण दाखवला, जर का नेत्यांची पक्षाची इच्छा असेल तर मी उभा म्हणून सांगितलं. असं असेल तर का दिलं नाही? ते त्यांनाच विचारलं पाहिजे ना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच विचारलं पाहिजे. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये पवार आणि मोहिते पाटील यांच्यामध्ये संवाद कमी झाला किंवा तुटला असं यातून अर्थ काढू का मी? आता निश्चित सांगता येणार नाही, का विचारलं नाही हाही प्रश्न, ह्याचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे. पूर्वी तुम्ही काँग्रेसमध्ये होता, राष्ट्रवादीमध्ये होता, इथं स्वतंत्र तुमचं अस्तित्व आहे, मोहिते पाटील गट म्हणून. म्हणजे अगदी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, गावोगावच्या ग्रामपंचायती असेल, जिल्हा बँक असेल, प्रत्येक ठिकाणी तुमचं स्वतःचं गटाचं एक वेगळं अस्तित्व आहे. आता भाजपमध्ये आला तर ऑलरेडी सोलापूर जिल्ह्यामध्ये सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे 2 गट आहेत. आता तुम्ही आला 3रा मोहिते पाटील गट उदयास आलाय असं मीडियामध्ये चर्चेला गेले. मग तुम्ही सांगा, यापूर्वी कसं राष्ट्रवादीमध्ये असताना तुमचा थेट संपर्क बारामतीशी शरद पवारांशी होता, आता भाजपमध्ये आल्यानंतर तुमचा रोजचा जो संपर्क आहे, जे काही पक्षाची ध्येय धोरणं तुम्हाला इथं राबवायची किंवा तुमच्या गटाचं जे काही कार्यपद्धती आहे, तुम्ही या देशमुखांशी 2 कॉन्टॅक्ट करणार का थेट मुख्यमंत्र्यांशी कॉन्टॅक्ट करणार? नाही, असं आहे की मी पक्षामध्ये येऊन 8-15 दिवस झालेले आहेत. त्यामुळे हे सर्व पालकमंत्री साहेब असतील, सुभाष बापू असतील किंवा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा माझ्या तालुक्याचे जे पक्षाचे अध्यक्ष असतील, म्हणजे मी इथून सुरुवात करतो, हे सगळे माझ्यापेक्षा मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासाठी ते सिनियर आहेत सगळेच. त्यामुळे मला त्यांचा सगळ्यांचा मान सन्मान राखायचा आहे. त्यांचा मान सन्मान राखून मी त्या ठिकाणी पक्ष जी मला जबाबदारी देईल मी त्या ठिकाणी काम करणार आहे. संपर्क कुणाशी असणार? नाही, सर्वांशी संपर्क ठेवावा लागेल ना, असं नाही, सर्वांशी संपर्क ठेवावा लागेल. मला तालुका पातळीपासून सगळ्यांशी बरोबर मला त्या ठिकाणी मला ही सगळी नवीन पद्धत आहे, नवीन कल्चर आहे, हे मला समजून घ्यावं लागेल. त्यामुळे मला सगळ्यांबरोबरच मन मिळवून त्या ठिकाणी वागावं लागणार आहे. ही जबाबदारी माझी आहे. आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा राज्याचे सर्वच मुख्य पदाधिकारी असतील, पक्षाचे प्रमुख असतील, त्यांच्याशी माझे पहिल्यापासून संबंध आहेत की आज संबंध आलेले तर असं नाही. आताच तुम्ही पहिल्यांदा सांगितलंय की तुम्ही खूप वाट बघितली पण शेवट पण विजयदादांचं नाव काय शरद पवारांनी राष्ट्रवादीसाठी जाहीर केलं नाही. त्याच्यानंतर तुम्ही पक्ष सोडला. त्यावेळी सर्व कार्यकर्त्यांना की महाराष्ट्र सगळ्यांना असं वाटलं की तुम्ही आता भाजपमध्ये गेला तर तुम्हाला भाजपची माढ्यामध्ये उमेदवारी तुम्हाला मिळेल. काय मिळालं नाही? मग त्याचं कारण काय? नाही, त्याचं मग असं आहे की आपण त्या सगळ्या घटनाक्रम पाहिला तर माझ्या मुखातून किंवा माझ्या वक्तव्यातून असं कुठंही आलं नाही की हे पाहिजे. मी फक्त पाणी प्रश्न हा घेऊन गेलो होतो.
अटी शर्ती मी ठेवलेल्या नाहीत, कालही नव्हती आणि आजही नाहीत. अटी शर्ती विना अट शर्ती मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. बरं, भाजपच्या नेत्याने तुम्हाला विचारलं नाही का तुम्ही राष्ट्रवादी सोडून आमच्या भाजपमध्ये काय येत आहे, तुम्हाला काय पाहिजे, अपेक्षा काय तुम्हाला आमच्याकडून? नाही, कारण माझं मुख्यमंत्र्यांचं तेवढं अंडरस्टँडिंग आहे. बरं, त्यांना समजतं मला काय पाहिजे किंवा मला काय केलं पाहिजे, तेवढं त्यांचं अंडरस्टँडिंग आहे. त्यामुळे मी अटी शर्तीच नव्हत्या, त्यामुळे प्रश्नच येत नाही त्या चर्चेचा. बरं, तुम्ही जरी अटी शर्ती ठेवल्या नसले तरी त्यांनी सुद्धा काय स्पष्टपणे सांगितलं होतं का तुम्ही जर भाजपमध्ये येणार असेल तर या, मात्र तुम्हाला आम्ही माड्याची उमेदवारी देणार नाही, असं काही त्यांनी सांगितलं? चर्चाच झाली नाही, उमेदवारी हा विषयच नाही झालेला, तिथं चर्चाच झाली नाही. जेव्हा तुम्ही आता भाजपमध्ये येणार तेव्हा त्यांनी तुम्हाला विश्वासात एवढं तर सांगितलं की नाही की उमेदवारीसाठी आमच्या डोक्यात ही 3-4 नावं आहेत, सुभाष देशमुख, निंबाळकर वगैरे, काय असे विषय? नाही, मला मुख्यमंत्री साहेबांनी जे त्या दिवशी भाषणात स्वतः त्यांनी सांगितलं आमच्या प्रवेशाच्या वेळेस महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की मोहिते पाटील कुटुंबाचा मान सन्मान राखला जाईल, हे एका वाक्यात सगळं काय आलेलं आहे. आता निंबाळकरांना भाजपने उमेदवारी जाहीर केली, तर निंबाळकरांचा प्रचार करण्याबाबत तुमच्या डोक्यात काय कल्पना काय? नाही, असं आहे की काल फॉर्म भरून झालेला आहे परवा दिवशी, आणि त्यामुळे आता असं आहे की आम्ही ह्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन आहोत. त्यामुळं जे आता पदाधिकारी आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याबरोबर आम्ही डायलॉग करतोय, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करतोय. शिवसेना घटक पक्ष आहे, रासपा हा घटक पक्ष आहे, त्यामुळे सगळे आरपीआय घटक पक्ष आहे. त्यामुळे हे सगळे घटक पक्षांची त्या तालुक्यामध्ये आज एक कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी करायचे, बैठक घ्यायची, चर्चा घडवून आणायची आणि पुढची आखणी त्या ठिकाणी केली जाईल. गेल्या 4 दशकांपासून भाजप असेल, शिवसेना असेल, रासप असेल किंवा बाकीची जी छोटी मोठी मंडळी म्हणजे पक्ष त्यांची मंडळी आहेत, ती कट्टर तुमचे विरोधक होते, राजकीय दुश्मनी होती. आता अशा लोकांमध्ये मिसळून तुम्ही भाजपचा प्रचार करणार, ही मानसिकता तुमच्या तयार झाली का? नाही, असं असतं की काही राजकारणात जसं सगळेच म्हणतात की कोणी कायमचा शत्रू नसतो, कोणी कायमचा मित्र नसतो, तसं काही लोकांनी वेगवेगळ्या, मी माझ्याबद्दलच बोलणार नाही, वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये असं कधी ना कधी कुणाबरोबर तरी टोकाची भूमिका घेतली गेलेली असेल किंवा घेतलेली आहे, नाही म्हणायचं काही कारण नाही, वेगवेगळ्या पातळीवरती. आणि त्यामुळे ठीक आहे, असेल कुणीतरी घेतली असेल, पण हाडामासाचं वैर किंवा टोकाचं वैर मोहिते पाटील कुटुंबाचं कुणाबरोबरच नाही. तुमचाच हे आता वाक्य की कायमचं शत्रू तर कोणावर असू शकत नाही. माड्याचे बबनदादा शिंदे किंवा संजय मामा शिंदे यांच्याशी शत्रू तुमचं कायमचं असेल का भविष्यामध्ये बदल होऊ शकतो या नात्यात? नाही, शत्रुत्वच नाहीये, मुळात प्रश्न एक शत्रुत्वच नाही. प्रचार तर आहेच, माझा पक्ष आहे, माझा पक्ष जो आदेश देणार ते मी करणारच. पक्षाचा आदेश, पक्षाचा प्रचार, पक्षाची भूमिका मांडणं म्हणजे शत्रुत्व असं होत नसतं, असं नाही. आणि त्यामुळे ती प्रश्न म्हणजे त्याचं कॉन्ट्रडिक्शन होण्याची शक्यता आहे किंवा त्याचा अर्थ वेगळे लावण्याची शक्यता आहे. पण राजकारण हे राजकारणाच्या बाजूला असतं, त्या ठिकाणी करायचं असतं. आणि निवडणुकीच्या ज्या पद्धतीने करावं लागतात त्या पद्धतीने सगळेच जण करतात. नाही, आता तुम्ही सांगितलं की तुमच्या योजनेला संजय मामा शिंदेनी खूप विरोध केला कडाडून. मी नाव कोणाचंच घेतलेलं नाही, हरकत नाही. दुसरा अशी एक चर्चा अशी आहे की डीसीसी बँकेचे जे काय प्रकरण वर आले त्याची चौकशी चालू आहे, या चौकशीमधनं आपला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला, या किती तथ्य आहे? नाही, असं आहे की ह्याच्यामध्ये फक्त डीसीसी बँकेच्या 2-3 मागच्या संचालकांच्या म्हणजे चालू संचालक आणि मागचे 2 टर्मच्या संचालकांची चौकशी आहे. ती काय माझी एकट्याची चौकशी थोडीच आहे, माझी एकट्याची नाहीच आहे. आणि माझ्या डीसीसी बँकेच्या चेअरमन पदाच्या कालावधीमध्ये मी ज्या वर्षी चेअरमन झालो त्या वर्षी बँकेच्या ठेवी 1400 कोटी रुपये होत्या. 5 वर्षानंतर माझं चेअरमन पद मी सोडल्यानंतर किंवा गेल्यानंतर 3300 कोटी रुपयाच्या ठेवी झाल्या. म्हणजे 1400 कोटीवर 3300 कोटी डबल ठेवी झाल्या माझ्या कारकिर्दीमध्ये. आणि माझ्या कारकिर्दीमध्ये मी माझ्या संस्थेला, कुठल्याही संस्थेला आणि खाजगी प्रकल्पाला सुद्धा एकाही संस्थेला मी कर्ज वाटप केलेलं नाही. 1 रुपया सुद्धा कर्ज वाटप मी माझ्या खाजगी प्रकल्पात केलेलं नाही. माझ्या काळामध्ये डीसीसी बँकेला बँकिंग लायसन्स नव्हतं, ते माझ्या काळामध्ये आलं. माझ्या काळामधले सगळे तुम्ही प्रॉफिट्स अँड लॉस बघितले, बँक स्टेटमेंट बघितले, गव्हर्नमेंटकडे डॉक्युमेंटेड आहेत, रिझर्व्ह बँकेकडे ते डॉक्युमेंट्स आहेत, नाबार्डकडे ते डॉक्युमेंट्स आहेत, ते तपासून बघा. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवायचं काही कारण नाही. माझ्या काळात बँक नफ्यात आली,
आणि मी बँकेचा चेअरमन पद सोडल्यानंतर किंवा गेल्यानंतर त्या 5 वर्षात काय परिस्थिती झाली किंवा पुढे काय परिस्थिती होत गेली त्याचा हिशोब लावला पाहिजे. आज गेले 5 वर्ष सातत्याने हेच प्रचार केला जातोय की मोहिते पाटलांनी बँक बुडवली. नाही, माझ्या काळात 1400 कोटीवरून 3300 कोटी बँक झालेली. माझ्या काळात मी माझ्या संस्थेला 1 रुपया सुद्धा कर्ज घेतलेलं नाही आणि त्यामुळं मला त्याच्याबद्दल भेटण्याचं काही कारण नाही. ते संचालक मंडळाची चौकशी आहे आणि त्याच्यामध्ये कर्ज घेतलेली माझ्याकडनं काही चुका झाल्यात का, मी घेतलेल्या कर्जाच्या वाटपामध्ये म्हणजे मी घेतलेल्या कर्जामध्ये परत फेडण्यामध्ये माझं चुकलेलं आहे. माझा कारखाना हा अडचणीत आला. ज्या वर्षी मी साखर कारखाना सुरू केला माझ्या लहान भावाने, त्या वर्षी दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागलं. कारखाना 1 वर्ष डिले झाला, सुरू झाला त्या वर्षी दुष्काळ होता, क्रशिंग होऊ शकलं नाही. आणि पुढच्या काळातलं बरेच किस्से आहेत, मला स्पष्टपणाने एवढं मोकळ्यापणाने सांगायचं नाही कारण की अनेक गोष्टी त्यातनं बाहेर पडतील. आणि त्यामुळं माझं काही लपवण्यासाठी म्हणून मी अजिबात पक्षप्रवेश किंवा सत्तांतर केलेलं नाही. जे सगळ्यांचं होणार आहे ते माझं होणार आहे आणि मी सगळे डॉक्युमेंट्स तपासून बघायचे की माझ्या काळात बँक प्रॉफिटमध्ये होती का नव्हती आणि 1400 कोटीवरून 3300 कोटी ठेवी झाल्या का नाही. एकेकाळी सोलापूर जिल्हा माढा लोकसभा मतदारसंघ म्हणजे हा राष्ट्रवादीचा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आज असं अचानक पवारांचं काय चुकलं की पवारांचे एवढे सगळे सहकारी पटापट पक्ष सोडून त्यांची साथ सोडून भाजपमध्ये चालले, इतर पक्षामध्ये चालले, नेमकं गणित कुठं चुकलंय? असं आहे की मी फार लहान कार्यकर्ता आहे. एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या चुका काढणं हे मला योग्य वाटत नाही. त्यांच्या किंवा कुणी मोठ्या विश्लेषकांनी त्याच्यावरती विश्लेषण केलं तर बरं होईल. आता तुम्ही भाजपमध्ये आलात, इतके वर्ष तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता, पूर्वी काँग्रेसमध्ये पण तुम्ही काम केलेलं आहे. भाजपचे एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या नजरेतून या क्षणी समोर तुमच्या 2 विरोधक आहेत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी. या दोन्हीमध्ये जास्त आक्रमक कुठला पक्ष आहे किंवा भाजपला सक्षमपणे आता तोंड देऊ शकेल या लोकसभा निवडणुकीत? नाही, कोणीच नाही. आज महाराष्ट्रात आणि देशात तशी परिस्थिती कुठेही पाहायला मिळत नाही. म्हणजे भाजप सोबत राष्ट्रवादी पूर्ण हातबल आहे हे तुमचं स्पष्ट मत आहे? नाही, विरोधक नाहीच आहे, आज विखुरलेला आहे. ही परिस्थिती फक्त माढ्यामध्ये का बारामती पण असू शकते? बारामती काय? बारामती लोकसभा मतदारसंघात काय भाजप समोर राष्ट्रवादी हातभार होऊ शकते तर बारामती? भारतीय जनता पक्षाचे पार्टीचे उमेदवार आदरणीय कुलवहिनी आणि राहुल दादा यांचं कुटुंब गेले 20-25 वर्षापासून 30 वर्षापासून समाजकारणामध्ये आणि गरीबातल्या गरीब माणसाबरोबर त्यांचं एक नाळ जोडलेली. राहुल दादांचे वडील हे आपण जर पाहिलं तर सुभाष अण्णा अतिशय साधा कार्यकर्ता म्हणता येईल, आमदार असून सुद्धा की कुठेही उठ बस करणं, कुठेही लोकांच्यात बसणं किंवा गरीबातल्या गरीब माणसाला जे काही सुविधा द्यायच्या असतील, दवाखान्याच्या असतील, शाळेच्या असतील, लहान माणसाला बरोबर घेऊन जाणं, हे अण्णांचं मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि दौंड तालुक्याने किंवा बारामती त्या परिसरातल्या सगळ्या लोकांनी अण्णांचं वागणूक पाहिलेली आहे. तशाच पद्धतीनं राहुल दादा सुद्धा तेवढ्याच नम्रतेनं आदरयुक्त वडीलधारी मंडळींचा मान सन्मान राखून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं ती कौशल्य किंवा ते संस्कार त्या कुटुंबामध्ये आपण पाहतो. आणि त्यामुळे निश्चितच त्या कुटुंबाबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये एक आदर आहे. 2 दिवसापूर्वी पंतप्रधान मोदींनी वर्धा येथे सभेमध्ये पवारांच्या गृहकलहाबद्दल चर्चा केली होती की त्यांची पुतणी त्यांचं ऐकत नाहीत किंवा त्यांच्या विरोधात ते बंड वगैरे जे काय जे चालले ते त्याबद्दल आपलं मत काय? नाही, आता ठीक आहे, मी त्याच्यावरती भाष्य करणे योग्य होणार नाही. काही फॅमिली प्रॉब्लेम आहे त्यांचा घरगुती प्रश्न आहे तो, हरकत नाही. मोहिते पाटील घरांना त्या फॅमिली प्रॉब्लेम बद्दल आपण बोलू शकू का? विचारा. तुम्ही आणि धवलसिंह दादा कधी एकत्र येणार? एकत्र येणार म्हणजे कुठल्या कशा राजकीय पातळीवर, कौटुंबिक पातळीवर? तुम्ही आता गेले किती वर्ष झालं एकमेकांना भेटला नाहीत किंवा पूर्वीच्या सणाला एकत्र यायचं, अशी किती वर्ष झालं नाही? माझी काहीच अडचण नाही. मी पक्षात प्रवेश करत असताना अटी शर्ती घातलेल्या नाहीतच. ते पक्षाचा विषय नाहीये. मी म्हणतोय की
आता विषय आपल्या पवारांच्या फॅमिली प्रॉब्लेम चालू होता. तुम्ही म्हणले की दुसऱ्याच्या फॅमिलीबद्दल नाही बोलणार नाही, पण मी तुमच्या फॅमिलीबद्दल विचारतोय. मोहिते पाटील घराण्यामध्ये पप्पा असताना म्हणजे प्रतापसिंह मोहिते पाटील असल्यापासून दोन बंधूमध्ये म्हणजे विजयदादा आणि पप्पा यांच्या जे राजकीय जो वाद होता, तो संघर्ष होता, तो चालत आता पुढच्या पिढीमध्ये आलाय. तुम्ही आणि धवलसिंह मोहिते पाटील मध्यंतरी झालेल्या शंकर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अत्यंत भ्रष्टाचाराचे आरोप एकमेकांच्या पद्धतीने झाले, खालच्या पातळीवर जाऊन जी प्रचार सभा झाली ते लोकांना सुद्धा आश्चर्य वाटलं. त्याचं हे किती दिवस असं चालणार मी तुम्हाला विचारतो. मला त्या बाबतीत स्पष्ट करायचंय की शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत मी कधी आलो तर तो कारखाना 3 वर्ष बंद होता. बंद राहिल्यानंतर शासनानं त्याच्यावरती जे काही प्रक्रिया कारवाई करायची होती ती सगळी कारवाई झाल्यानंतर शासन ज्यावेळेस तो कारखाना विक्रीला काढला, लिक्विडेशनला काढला, त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. आणि त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचं कारणच हे आहे की 1968 साली ज्यावेळेस सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी तो चितळेंकडे कारखाना होता, विक्रीला निघाला, 37,50,000 रुपयेला तो कारखाना विकत घेतला. आमची सगळी मोहिते पाटलांची प्रॉपर्टी इस्टेट गहाण ठेवून मॉर्गेज करून तो कारखाना विकत घेतला आणि तो खाजगी केला, कॉपरेटिव्ह केला. खाजगी केला नाही, कॉपरेटिव्ह केला. म्हणजे खाजगी कारखान्याचं कॉपरेटिव्ह सहकारी तत्वावरती चालवला. खाजगीकरण करता आलं असतं कारण की प्रॉपर्टी आमचीच मॉर्गेज झाली होती, पण तरी देखील त्यांनी सहकारीकरण केलं, कॉपरेटिव्ह मध्ये आणला. आणि एक सेंटिमेंटल व्हॅल्यू, एक भावनात्मक दृष्टिकोनातून आम्ही त्या कारखान्याकडे, त्या संस्थेकडे पाहत होतो. आणि तो कारखाना मागच्या वर्षापूर्वी विकायला निघाल्यानंतर त्या प्रक्रियेला थांबवून न्यायालयीन प्रक्रियेत न्यायालयाच्या दरवाज्यात जाऊन त्या प्रक्रिया आम्ही पूर्ण करून त्या कारखान्याची निवडणूक लावली. आणि तो कारखाना परत शेतकऱ्यांच्याच मालकीचा राहावा म्हणून आम्ही त्या कारखान्यामध्ये हस्तक्षेप केला. कुणाकडनं कारखाना काढून घ्यायचा किंवा त्या कुठल्याही वाईट हेतून आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. ज्या हेतून सहकार मंत्रीने तो कारखाना खाजगीचा कॉपरेटिव्ह केला तोच आमचा हेतू होता. विक्रीला जाऊ नये, खाजगी मालकाकडे जाऊ नये म्हणून आम्ही त्या कारखान्यात हस्तक्षेप घेतलेला आहे. आणि तो कारखाना सहकारीच राहिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, हा स्वच्छ हेतू त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आमचा होता. एक प्रश्न माझा असा होता की जे काही ठीक आहे कारखान्यामध्ये जे काही झालं असेल, आता आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होतात, निवडणुकीमध्ये होतात. आता गेले 2 दिवस झाले धवलसिंह मोहिते पाटील मुंबईत आहेत, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत, मुख्यमंत्र्यांसोबत आज त्यांची भेट ठरली आहे. ते जर भाजपमध्ये आले तर ते तुम्ही दोघं एकाच पक्षात राहत, माळशेज तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात, तर वेळेस प्रगती तुम्ही एका स्टेजवर असाल तर काळाची गरज म्हणून भविष्यामध्ये हातात हात घालून तुम्ही काम कराल का? तुमची मानसिकता काय? नाही, आता आम्ही जर दोघे एका पक्षात असूच, मला विचारण्यात आलं की बाबा अशी पक्षप्रवेश त्यांना करायचा का, मी म्हणलं मी पक्षात येत असताना कुठलीच अटी-शर्ती घातली नव्हती, त्यामुळे मला तुम्ही कुणाला पक्षात घ्यावं घेऊ नये ह्याच्याबद्दल सुद्धा माझ्या अटी-शर्ती असणार नाही. म्हणजे दादांच्या भाजप प्रवेशाला तुम्ही विरोध पण केला नाही आणि होकार पण दिला नाही? नाही, जे पक्ष ठरवेल ते मला मान्य आहे. ओके, जे भविष्यामध्ये तुम्ही एकत्र येऊ शकाल, एका व्यासपीठावर जर ते पक्षात आले तर आम्ही एका व्यासपीठावर असणारच, म्हणजेच एकत्र येणार. पण विजयदादा कधी येणार? त्यांचे आशीर्वाद आहेत आमच्यासाठी. नाही, आता मध्यंतरी जे निंबाळकरांच्या याच्यासाठी जी बैठक झाली त्यावेळी स्टेजवरती होते, भाजपचे सगळे नेते होते, त्याच्याबरोबर दादा पण होते. अधिकृत भाजपमध्ये कधी येते? मुख्यमंत्री साहेब सांगतील त्यावर. ओके, म्हणजे तयारी पूर्ण झाली तुमची तशी? मुख्यमंत्री साहेब सांगतील त्या दिवशी. मुख्यमंत्री त्यांनीच सांगितलेलं आहे की योग्य वेळी दादांना विचारून काय जी पुढची असेल ती कारवाई करू. आता शेवटचे 2 प्रश्न असे आहेत. सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं धरण म्हणून उजनी धरण ओळखलं जातं. सोलापूर जिल्हा दुष्काळी जरी असला तरी सर्वाधिक 39 कारखाने, 38-39 कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत. सर्वाधिक ऊसाची लागवड सोलापूर जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये. उजनीच्या पाण्यावर हा ऊस पिकतो, वाढतो. मात्र या क्षणी जवळपास 12-13 लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहरात 8 दिवस झालं पाण्याची टंचाई आहे. पिण्याचं पाणी मूलभूत हक्क आहे लोकांचा. तर पिण्याचं लोकांच्या तोंडचं पाणी पडून शेतीला किंवा कारखाने वाचवण्यासाठी हा पाणी वापरणं योग्य आहे का? नाही, त्याचं प्लॅनिंग, त्याचं नियोजन योग्यरित्या करण्याची आवश्यकता आहे. केलंही असेल आणि करण्याची आवश्यकता आहे. नाही, गेल्या वर्षी यावेळी 50% पाणी प्लस 50% होतं उजनी धरणात. आज -23% आजच्या क्षणी 3 तारखेला. नियोजन चुकलेलं आहे आणि हे केवळ शुगर लॉबीला सांभाळण्यासाठी
किंवा तुमच्यासारखे जे साखर कारखानदार आहेत त्यांना न दुखवण्यासाठी प्रशासनानं हो म्हणून पाणी सोडलं, असा आरोप सोलापूर शहरातल्या नागरिकांना केला जातो. नाही, आता असं आहे की आरोप प्रत्यारोप किंवा त्याच्यावरती मी कोण बरोबर किंवा कोण चुकीचं मला अजिबात म्हणायचं नाहीये, पण त्याबाबत थोडंसं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. सगळ्यांचेच प्रश्न सुटतील आणि शासनानं जे नियमावली घालून दिलेली आहे की पहिलं पाणी पिण्यासाठी म्हणून, दुसरं पाणी शेतीला आणि तिसरं पाणी उद्योगधंद्याला, आणि त्यामुळे ह्याचं नियोजन आज हे सगळा विषय चर्चेला येतोय म्हणून त्या ठिकाणी करण्याची आवश्यकताच आहे. पण हे चर्चेला विषय आज येतो, प्यायला द्यायचं, कारखानदारीला द्यायचं, शेतीला द्यायचं, ऊसाला द्यायचं, ऊस हे महत्वाचं पीक आहे. पण हा सगळाच प्रश्न सोडवायचा असेल तर कृष्णेतनं वाहून जाणारं पाणी आणा ना उजनीमध्ये, की ज्याच्यासाठी आपण सर्वजण आम्ही सगळ्यांनी हा लढा उभा केलेला आहे. हा प्रश्नच राहणार नाही कृष्णा भीमास्थिरीकरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर. एक शेवटचा प्रश्न असा आहे, तुम्हाला कुठले नियम, शर्ती, अटी जरी मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुम्ही त्याला दिल्या नसतील भाजप प्रवेश करताना, पण अशी एक म्हणतात आहे की तुम्हाला राज्यसभेवर घेतलं जाईल आणि भविष्यामध्ये विजयदादांना एखादं राज्यपाल पद दिलं जाईल, खरं आहे का? मला हे आपल्या माध्यमातूनच ऐकायला मिळते, हे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ऐकायला मिळते की हे पद दिलं, ते राज्यपाल दिलं. हे काय, ह्यासाठी प्रवेशच केलेला नाही. अजून एक विषय असा आहे की आपल्या बऱ्याच संस्था आर्थिक अडचणीत आहेत, त्यातून बाहेर काढण्यासाठी सत्ताधाऱ्यांची तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही पक्षामध्ये गेला. नाही, मगाशी जे मी डीसीसी बँकेच्या वेळेस उत्तर दिलं, मला तेच सांगायचंय. आर्थिक अडचणीत म्हणजे काय, विजय शुगर जो खासगी कारखाना आहे, मी त्याचं सांगितलं की ज्या वर्षी कारखाना एक वर्ष एकतर लोन लवकर वेळेवर मिळालं नाही, त्याच्या ज्या वर्षी चालू करण्याची वेळ सुरू केला त्या वर्षी दुष्काळ पडला, आणि ज्या वर्षी दुसऱ्या वर्षी आम्हाला टाइम वेळेवरती आम्हाला जे बँकेनं फायनान्सेस करायचे पाहिजे होते ते केले नाहीत. अशी अनेक कारण आहेत. मला आरोप करायला अनेक आरोप करता येतील, मी पण मला कोणावर आरोप करायचे नाहीत. एका बाजूनच पाहिलं जाते की आमच्या संस्था अडचणीत आहेत म्हणून. सुमित्रा पतसंस्थेबद्दल बोललं जातं की सुमित्रा पतसंस्था ही अडचणीत आहे. पैसे कुणाकडे गेले, पैसे कुणाला दिलेले आहेत? पैसे काय खाजगी व्यापाऱ्याला किंवा खाजगी माणसाला दिलेले नाहीत, आपण आपल्याच शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आपलीच माणसं आहेत, आपलेच लोक आहेत, त्यांना दिलेलं. हे ज्यावेळेस पतसंस्था अडचणीत आली त्या वर्षी दुष्काळ होता, आणि त्या वर्षी दुष्काळात असताना तो शेतकरी अडचणीत आला, तो नागरिक अडचणीत आला, त्याला परत करता आली नाही, आणि त्यामुळे ते अडकत गेलेलं चक्र आहे. कुठं पैसे बाहेर कुठे नेलेले नाहीत, आणि आम्ही कुटुंबातला कुणीही व्यक्ती, मोहिते पाटील कुटुंबातला व्यक्ती आपल्या समोर आहे. आमच्याकडनं काही चुकलेले आहेत गोष्टी, पण आम्ही प्रत्येक पैशाचा हिशोब द्यायला आम्ही जबाबदार आहोत. प्रत्येक पैशाची परतफेड करण्याची जबाबदारी आमची सर्वांची. आम्ही कुठेही देश सोडून, गाव सोडून पळून गेलेलो नाही. आमचं काही गोष्टी चुकल्यात का, चुकलेत, पण आम्ही फसवी लबाडी केली का, पैसे खाल्लेत का, तर अजिबात नाही. 1 रुपया सुद्धा लबाडी केलेली नाही, आणि सगळं देणं आम्हाला बंधनकारक आहे. आम्ही जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या पैशाचं बोललं जातं की शेतकऱ्यांचे पैसे दिलेले नाहीत विजय शुगरचे, काहीतरी 4-4.5 कोटी रुपयाची काहीतरी रक्कम आहे. माझ्या दृष्टीनं किंवा कोणाच्या दृष्टीनं लहान असेल, पण त्या लहान शेतकऱ्यासाठी म्हणून ती फार मोठी आहे. त्याच्यासाठी 50,000 रुपयाची किंवा 25,000 रुपये सुद्धा रक्कम फार मोठी आहे. पण मी कुठे गेलेलो नाही, आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. मी पैसे देणार आहे. विजय शुगर कारखान्याचं लिक्विडेशन सुद्धा झालेलं आहे, विकायला तिचा लिलाव झालेला आहे, 5 वेळा लिलाव झालेला आहे. तो विकला जात नाही किंवा त्याची खरेदीदार त्याला येत नाही. पण आम्ही काय आडवं पडलो नाही. शंकर सहकारी साखर कारखान्याचा लिलाव व्हायला लागला त्यावेळेस आम्ही न्यायालयात गेलो, पण आमच्या कारखान्याचा, खासगी कारखान्याचा ज्यावेळेस लिलाव निघाला त्यावेळेस आम्ही न्यायालयात गेलो नाही थांबवण्यासाठी म्हणून. आम्हाला ते मंजूर आहे, कारण की शेवटी शेतकऱ्यांचं बँकेचे पैसे आम्हाला देणं बंधनकारक आहे, आणि त्यामुळे आम्ही कुणालाही फसवलेलं नाही. चुकलं असेल आमचं, आम्ही चुकलो असेल, आम्हाला मान्य आहे ते. दादा, एक शेवटचा प्रश्न. 2-2.5 वर्षापूर्वी तुमच्या विरोधात संजय शिंदे यांनी भाजप आणि भाजप पुरस्कृत बाकीची जी आघाडी आहे त्या सगळ्यांची साथ घेऊन जिल्हा परिषदचं अध्यक्षपद मिळवलं. आता तुम्ही भाजपमध्ये आहात, तर या निवडणुकीनंतर ते आता जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाबद्दल तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? आता त्या विषयात आम्ही गेलेलो नाही, कारण की आता तर आम्हाला लोकसभेची निवडणूक पार करायची आहे, पूर्ण करायची आहे. त्यामुळे आम्ही सध्या त्या प्रक्रियेत आम्ही नाही, म्हणजे चर्चेतच नाही तो विषय. अजून त्यांचा तो विचार केलेला नाही तुम्ही? हा, म्हणजे तो कुणाच्याच ध्यानीमनी नाहीये, कारण की आता आम्हाला लोकसभेची प्रक्रिया पूर्ण करायची. चालेल. तर आज आपल्या लोकमत फेसबुक लाईव्ह मध्ये रणजितदादांनी प्रत्येक प्रश्नाला त्यांना आपल्याला अपेक्षित असेल माहित नाही, पण त्यांना हवं तसं ते उत्तर दिलं आहे.
त्यांचं एक वाक्य मात्र, शत्रुत्व, राजकीय शत्रुत्व कायमचं नसतं. कदाचित हे त्यांचं ते आवडतं वाक्य असावं म्हणून त्यांनी शेवटपर्यंत पवार असतील, अजित पवार असतील किंवा कुठल्याही नेत्याबद्दल त्यांनी अवाक्षर शब्दांनी ते काय बोललेले नाहीयेत. मात्र त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे. तर आजच्या या मुलाखतीमधून मोहिते पाटील घराणं अकस्मातपणे भाजपमध्ये काय गेलं याची उत्तरं बरीच महाराष्ट्रातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना किंवा विरोधकांना पण लक्षात आले असेल, समजले असतील, किंवा भाजपमध्ये गेल्यानंतर पुढे त्यांचं काय होणार असा एक जो प्रश्न पडला होता कार्यकर्त्यांना, त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून आपण केलेला आहे. तर वाचक हो, आजच्या या लोकमत फेसबुक लाईव्ह मध्ये आज वेळात वेळ काढून रणजितदादा इथं आले, त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानू आणि हे लाईव्ह इथं संपवतो मी. नमस्कार.